अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ज्यांच्या जीवनात गुरु आहे त्यांचं जीवन कधीच दिशाहीन नसतं। गुरूंचा आदर करणं म्हणजे स्वतःच्या भविष्यास आदर देणं। गुरूंचा आशीर्वाद मिळाला की जगातली कोणतीही अडचण लहान वाटते। तसेच आपले गुरु आपले सर्वस्व दत्त गुरूंची कथा आपण आपल्या स्वामी लीला चॅनलवरती रोज सांगत असतो। गुरुदेव दत्त हेच स्वामी समर्थांचे अवतार घेऊन आपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेस उतरलेले आहेत। स्वामी समर्थ महाराज आणि दत्त माऊली हे दुसरे तिसरे कोणी नसून एकच आहेत। गुरूंच्या कथा आपण आपल्या स्वामी लीला या चॅनलवरती सांगत असतोच आणि या कथेतून आपणास हे समजते की गुरूंवरती जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर गुरु कोणाच्याही रूपात येऊन आपली मदत करतात। या कथा ऐकल्याने आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळत असते, कारण गुरुचरित्र ग्रंथातील अनेक नवनवीन कथा मी आपल्या या चॅनलवरती रोज घेऊन येत असते। चला तर आजच्या या कथेला सुरुवात करूयात। शांतगाव नावाच्या लहानशा खेड्यात राघव नावाचा एक गुरुभक्त राहत होता। गरीब होता, परंतु मनाने अतिशय शांत, प्रामाणिक आणि दयाळू होता। रोज सकाळी तो आपल्या घरातील छोट्या देवघरात बसून म्हणायचा, श्री गुरुदेव दत्त माझ्यावर कृपा कर। त्याचे जीवन साधे होते, पण त्याच्या घरात एक मोठी चिंता होती। त्याची एकुलती एक मुलगी वाणी महिन्यांपासून आजारी होती। वैद्य, औषध, डॉक्टर काहीच उपयोग होत नव्हता। वाणीची तब्येत खालावत गेली। घरात आर्थिक संकटही वाढले। एके दिवशी राघवला गावात अफवा पसरली, वाणीवर एखादी नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे। राघव थरथरला, कारण तो अशा गोष्टींवर कधी विश्वास ठेवत नव्हता। पण परिस्थिती पुढे जात होती आणि वाणीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत होती। एका रात्री राघव आर्त मनाने म्हणाला, दत्तगुरु जर तुम्ही खरे असाल तर माझ्या लेकराला वाचवा। त्याच रात्री राघवला स्वप्नात एक तेजस्वी योगी दिसले। 3 मुख, 6 हात, अत्यंत शांत मुद्रा। ते म्हणाले, युगानयुगे तू माझा भक्त आहेस राघवा, तुझे संकट संपेल। उद्या नदी किनारी ये। राघव जागा झाला। त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले। सकाळी राघव नदी किनारी पोहोचला। तिथे एक वृद्ध भिक्षू बसले होते। त्यांच्या डोळ्यात करुणा होती। भिक्षुक म्हणाले, राघवा तुझ्या घरावर अंधाराची शक्ती नाही, तुझ्या मुलीच्या मनात भीती घर करून बसली आहे। भीती ही सर्वात मोठा आजार आहे। पण लक्षात ठेव, जिथे दत्तगुरूंचे नामस्मरण असते तिथे काल, दोष, अडथळे काहीच टिकू शकत नाही। ते राघवला एक मंत्र देतात, श्री गुरुदेव दत्त, आणि म्हणतात, हा मंत्र 7 दिवस नदी किनारी बसून तुझ्या मनाच्या पूर्ण श्रद्धेने जप। राघव ते मान्य करतो। रोज नदी किनारी बसून मंत्र जपत असे। त्याचे अश्रू नदीत पडत, त्याची वेदना आकाशाला भिडत होती। 7व्या दिवशी जप संपताच अचानक जोरदार वारा सुटतो। आकाशात विचित्र प्रकाश चमकतो आणि भिक्षू जसे आले तसे अदृश्य होतात। राघवच्या लक्षात येते, तो कोण होता? तोच दत्तगुरूंचा अवतार। राघव घरी येतो आणि पाहतो वाणी दारात उभी असते, हसत आहे, पूर्ण निरोगी। तिच्या डोळ्यात तेज, चेहऱ्यावर शांतता। ती म्हणते, बाबा काल रात्री 3 तेजस्वी योगी माझ्या खाटेजवळ आले। त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, भिवू नकोस लेकी, तुझ्या वडिलांचा जप आम्हाला इथे घेऊन आला आहे आणि माझी सारी वेदना गायब झाली बाबा।
त्या दिवशी राघवला कळले, दत्तगुरु भक्ताची हाक कधीच वाया जाऊ देत नाहीत. ते दिसले नाहीत तरीही उपस्थिती असतेच. भीती, रोग, अडथळे काहीही असले तरी दत्तांचे नाम जिथे असते तिथे उपाय स्वतः चालत येतो. तर बघा मित्र हो, या कथेतून आपल्याला हाच संदेश मिळतो की श्रद्धा असेल, जप असेल तर दत्त गुरूंची कृपा नक्कीच होते. दत्त जयंतीच्या या पवित्र अवसरी आपण सर्वांनी मिळून हृदयातून एकदाच म्हणूया की श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त कृपा करा. मी कायम म्हणत आहे की गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्या घरात असावा आणि त्याचे दर 6 महिन्यातून एकदा तरी पारायण करावे. गुरुचरित्राचे पारायण दर 6 महिन्यातून एकदा आणि वर्षातून जर जमेल तर गुरुचरित्रातील 7 पारायण हे घरामध्ये नक्की करावे. यामुळे घरातील नकारात्मकता, वाईट दोष, भीती आणि भूतबाधा, वाईट आणि नकारात्मकतेपासून सुटका होण्यास हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे. यामुळे या ग्रंथाचे पारायण आपल्या घरामध्ये दर 6 महिन्यातून किमान एकदा तरी करावे. गुरुचरित्र हा ग्रंथ इतका पवित्र आणि प्रभावी आहे की कोणत्याही संकटातून तुम्हाला हा ग्रंथ बाहेर काढत असतो. तुमच्या मागे कोणती सुद्धा समस्या असेल, म्हणजेच वैवाहिक समस्या, संतान प्राप्तीची समस्या, नोकरी व्यवसायातील समस्या, कुटुंबातील कोणतीही अडचण या ग्रंथामुळे नाहीशी होत असते. या ग्रंथाचे पारायण तुम्हाला करायचेच आहे. आणि गुरुचरित्र ग्रंथ हा इतका प्रभावी आणि पवित्र ग्रंथ आहे की याच्या पठनाने आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता पसरून राहते, आनंदमय वातावरण राहते. म्हणून हे पारायण तुम्ही नक्की करा. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवीन आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा, श्री गुरुदेव दत्तांच्या कथा आणि नवनाथ महाराजांच्या कथा आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. या संपूर्ण कथा तुम्ही रोज ऐकत राहा, म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पारायण केलेल्याचे फळ हे मिळणार आहे. चला तर पुढच्या वेळेला एक नवीन कथा घेऊन आपण येणार आहोत. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. धन्यवाद.